नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। वाढत्या उकाड्यात सातपुड्यातील निसर्गदत्त घरांचा गारवा। पावसाळ्यापूर्वी पारंपरिक कौलारू घरांच्या दुरुस्तीची लगबग। वृत्त संकलन तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी रवींद्र वळवी। नमस्कार प्रेक्षक हो, अलीकडच्या आधुनिक काळात शहरांपाठोपाठ आता ग्रामीण भागातही सिमेंट काँक्रीटच्या घरांची क्रेज आणि प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे। मात्र या सिमेंटच्या घरात राहणाऱ्यांना यंदाच्या उन्हाळ्यात 44 ते 45 अंश सेल्सिअस तापमानाच्या भयानक उकाड्याचा सामना करावा लागला। याउलट नंदुरबार जिल्ह्यातील विशेषतः सातपुड्याच्या ग्रामीण व अतिदुर्गम भागातील पारंपरिक मातीची आणि कौलारू घरे या तीव्र उन्हातही कमालीची हवेशीर आणि थंड राहिली। आधुनिकतेच्या चकाकीपेक्षा आरोग्यासाठी आणि निसर्गाशी जुळवून घेण्यासाठी ही पारंपरिक घरेच सर्वोत्तम असल्याचा प्रत्यय सध्या येत आहे। दरम्यान पुढील महिन्यात पावसाळा सुरू होत असल्याने सातपुड्याच्या कुटुंबातील या पारंपरिक कौलारू व कुडाच्या घरांची डागडुजी आणि सारवण करण्याची लगबग सध्या परिसरात युद्धपातळीवर सुरू आहे। सातपुड्याच्या पायथ्याशी आणि दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समुदायाची पारंपरिक घरे ही पूर्णपणे निसर्गातून मिळणाऱ्या साहित्यापासून तयार होतात। घरांच्या भिंती तयार करण्यासाठी बांबूच्या चापट्यांपासून बनविलेले तट्टे कूड वापरले जातात। आता आधुनिक काळात काही ठिकाणी कापसाच्या काड्यांचाही वापर केला जातो। या कुडाच्या भिंतींवर माती आणि शेणाचा जाड लेप देऊन त्या मजबूत केल्या जातात। घराच्या छतासाठी बांबूच्या चपट्यांचा सांगाडा तयार करून त्यावर मातीपासून बनवलेली पारंपरिक कौले रचली जातात। काँक्रीटची घरे उन्हाळ्यात कमालीची तापतात आणि आत राहणे असह्य होते। याउलट मातीची आणि कौलारू घरे पूर्णपणे हवेशीर असतात। शेणामातीने सारवलेल्या भिंती आणि छतावरील मातीची कौले बाहेरची उष्णता आत येऊ देत नाहीत, त्यामुळे उन्हाळ्यातही या घरात नैसर्गिक गारवा मिळतो। तसेच शेणाने घर सारवणे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून यामुळे अनेक संसर्गजन्य रोगांपासून बचाव होतो, असे आदिवासी भागातील जाणकार सांगतात। याच आरोग्यदायी फायद्यांमुळे आता पुन्हा एकदा लोकांमध्ये या मातीच्या घरांचे आकर्षण वाढू लागले आहे। या महिन्यात पावसाळ्याचे आगमन होणार असल्याने सध्या मोलगी व धडगाव परिसरातील ग्रामीण भागात घरांची दुरुस्ती करण्याचे काम नागरिकांनी हाती घेतले आहे। दुरुस्ती दरम्यान गाळ मातीसह जीर्ण झालेले लाकूड बदलणे, छतावरील कौलांची फेररचना करणे, नवीन कौले लावणे व मोडकळीस आलेले लाकडी फाटे नव्याने बसविणे आदी कामे केली जात आहेत। कौलारू घरे दुरुस्त करण्याचा अनुभव असलेल्या पारंपरिक कारागिरांची संख्या आता खूपच कमी झाली आहे, त्यामुळे अशा अनुभवी लोकांची मनधरणी करताना घरमालकांच्या नाकी नऊ येत आहे। यावर पर्याय म्हणून सध्या ग्रामीण भागात घरमालक स्वतः आपल्या कुटुंबाच्या आणि प्रसंगी नातेवाईकांच्या मदतीने परस्परांना सहकार्य करून घरांची दुरुस्ती करताना दिसून येत आहेत। आदिवासी लोक ज्या भागात राहतात त्या ठिकाणी पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात मातीची घरे होती, पण आता ही घरे कमी होऊन सिमेंटची घरे वाढत आहेत। यामुळे आदिवासींच्या पारंपरिक भावना, मूल्ये, रीतिरिवाज आणि आचार विचारांवर तर परिणाम होत आहेच, सोबतच लोकांच्या आरोग्यावरही याचा विपरीत परिणाम होत असल्याचे असली तालुका धडगाव येथील जोब्या वळवी हे सांगतात। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।